सांगली मिरजेत रमजान ईद उत्साहात साजरी. हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी केली सामूहिक नमाज अदा. सांगली आणि मिरज शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पवित्र रमजान महिन्याच्या समाप्तीनिमित्त मुस्लिम बांधवांनी शहरातील ईदगाह मैदानांवर मोठ्या संख्येने एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली. सांगली व मिरज येथील ईदगाहामध्ये सुमारे 30,000 मुस्लिम बांधव उपस्थित होते. सकाळी आयोजित करण्यात आलेल्या नमाज पठणानंतर सर्वांनी एकमेकांना भेटून ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. वातावरणात बंधुता, एकोपा आणि आनंदाचे दर्शन घडले. यावेळी जागतिक शांततेसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. तसेच इराणवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तेथील नागरिकांना बळ मिळावे आणि संबंधित वाद शांततेच्या मार्गाने निकाली निघावेत यासाठीही प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जनस्वराज्य पक्षाचे नेते समित कदम, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान ईद आहे आणि आपल्याला दिसत आहे की आज मिरजच्या ईदगाहावर लोकांमध्ये उत्साह अत्यंत ओसंडून वाहत आहे. मी सर्व मुस्लिम बांधवांना मी ईदच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख आणि समृद्धी ही भरपूर प्रमाणामध्ये वाढो या मी आज शुभेच्छा देतो. आज रमजान ईदच्या ह्या सणाच्या सर्वांना, सर्व सांगलीकरांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना ईद मुबारक. या सांगलीची परंपरा आहे, सर्व धर्म एकत्र येऊन सर्व सण साजरे करतात. दिवाळी जेवढ्या जोमाने साजरी होते त्याच जोमाने या ठिकाणी ईद ही साजरी होते, या ठिकाणी क्रिसमस ही साजरा होतो. हीच आपल्या सांगलीची खासियत आहे. सगळे धर्म, सगळे लोक एकत्र येऊन सण साजरे करतात. आज सकाळी सांगलीच्या ईदगाह मैदाना ठिकाणी सर्व धर्मियांच्या, मुस्लिम धर्मियांच्या प्रार्थना सभेनंतर त्यांची भेट घेऊन त्यांना वैयक्तिक शुभेच्छा दिल्या. आता मिरज येथे ईदगाह मैदानात सुद्धा आताच त्यांची नमाजाची वेळ संपलेली आणि लोक बाहेर येत असताना सगळ्यांची ते भेट घेऊन त्यांना सुद्धा आज ईदच्या शुभेच्छा दिल्या. असंच आपण सांगलीकर सगळे एकमेकांच्या प्रेमात, एकामेकांच्या सुखात सहभाग घेऊन आपण आजच्या दिवशी शिरकुर्मा त्या लोकांचा पिऊन आज साजरा करावा. पुन्हा एकदा सर्वांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. ईद मुबारक. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातू. सर्व सांगली जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर या सणानिमित्ताने हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आज या ठिकाणी शाही ईदगाह मैदानावर दिसून आले. आज सकाळपासून नमाज पठण करण्यासाठी मिरज परिसरातील व ग्रामीण भागातील या नमाज पठणाकरता या ठिकाणी नागरिक येत होते. त्या नागरिकांना त्यांच्या नमाज पढण्याची व्यवस्था, त्याचबरोबर त्यांना वजूची पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर या ठिकाणी नमाज पठण करत असताना आमच्या या मस्जिदीतले इमाम, त्याचबरोबर आमचे खतीब यांनी या ठिकाणी देशामध्ये शांतता लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आली. या सर्व कार्यामध्ये महापालिकेचं पण मोठं योगदान आहे या ठिकाणी. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने पण या ठिकाणी आम्हाला भरपूरशी मदत केली. त्यामुळे 30 ते 40 हजार ज्या पब्लिकने नमाज पठण करत असताना शांततेच्या माध्यमातून या ठिकाणी या शाही ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वांचं मी या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं, त्याचबरोबर आमचे पत्रकार बंधू वेळोवेळी ह्याची दखल घेतली, त्यामुळे सर्वांचं मी या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने शाही ईदगाह जामा मस्जिद इंतजाम कमिटी पब्लिक ट्रस्टच्या वतीने सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो.